तर हेअरफॉल खूप जास्त होत आहे आणि डॉक्टर मी मिनॉक्सिडिल कधी यूज करू असे मला खूप सारे क्वेश्चन पेशंट्स मला ओपीडी मध्ये पण विचारतायत आणि ऑनलाईन पण मला खूप सारे असे क्वेश्चन्स येत आहेत इनबॉक्समध्ये. ॲक्च्युली हेअरफॉलचे खूप सारे कारणं असतात आणि ते मेल आणि फिमेलमध्ये डिफरंट असतात. की इन जनरल external factors like dust, dandruff, pollution, internal factors like any recent disorders की जसं डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड किंवा कोरोना, और थायरॉइड डिसऑर्डर्स, डायबिटीज मेलाइटस, और एनी न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, व्हेजिटेरियन डाएट, देन हेरिडिटरी अल्सो, and in female irregular menses or पोस्ट प्रेग्नन्सी, असे एक इन जनरल रिझन्स आहेत. तसे बाकी पण खूप सारे रिझन्स आहेत, त्याच्यामध्ये मी एवढं डिटेलमध्ये जाणार नाही. तर हे रिझन्स नुसार आपली ट्रीटमेंट व्हेरी होते. तर तुम्हाला असे काही रिझन्स असतील आणि हेअरफॉल होत असेल तर तुम्ही जवळच्या तुमच्या प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टकडे दाखवा. ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ नका, कारण ऑनलाईनमध्ये कसं म्हणजे थोडं कम्युनिकेशन गॅप पण राहू शकतो. आणि सेकंड थिंग, हेअर ट्रीटमेंट घेण्यासाठी प्रॉपर हेअर अनालाइज करणं, किती स्ट्रेंथ आहे, डर्मोस्कोपिक एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये व्हिडिओ डर्मोस्कोपिक एक्झामिनेशन फार बेटर असतं. त्याच्यानुसार सुद्धा ट्रीटमेंट व्हेरी होते. आणि मेलमध्ये सुद्धा ग्रेडिंग अनालाइज करावं लागतं, की जसं मेलमध्ये नॉरवुड हॅमिल्टन ग्रेडिंगमध्ये कोणत्या ग्रेडमध्ये आहे, 1 to 7 ग्रेडिंगमध्ये जे ग्रेड्स असतात त्याच्यानुसार प्रत्येक ग्रेडनुसार ट्रीटमेंट व्हेरी होते. फिमेलमध्ये सुद्धा सिन्क्लेअर ग्रेडिंग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक ग्रेडिंगनुसार 1 to 3 मध्ये ट्रीटमेंट व्हेरी होते. आणि डुपा पॅटर्न असेल म्हणजे डिफ्यूज अनपॅटर्न हेअर लॉस जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ट्रीटमेंट व्हेरी होते. आणि तर तुम्ही अशा वेळेस प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवणं गरजेचं आहे. ते तुमच्याशी प्लॅन ऑफ ऍक्शन डिसाईड करतील, कारण प्रत्येक डिसीजचा ट्रीटमेंट लॅडर डिफरंट आहे. हो, डिसीजच म्हणणार मी, कारण कसं आहे, प्रत्येक ग्रेडिंग वेगळी असते, प्रत्येक पेशंटचे हेअर लॉसची ग्रेडिंग वेगळी असते, त्याच्यानुसार ट्रीटमेंट पॅटर्न वेगळा असतो. जसं माझ्या एखादं कोणी म्हणेल की माझ्या फ्रेंडला ह्या मेडिकेशनने रिझल्ट आला, तर तो तुम्हाला येईल हे गरजेचं नाहीये, कारण तुमची ग्रेडिंग वेगळी असू शकते, तुमचे रिझन्स हेअरफॉलचे डिफरंट असू शकतात. सो ट्रीटमेंट सुद्धा ऑब्व्हियसली व्हेरी होणार. तर ही चूक करू नका. स्वतःहून सेल्फ मेडिकेशन घेऊ नका. तुमच्या फ्रेंडनी कुणाकडून ट्रीटमेंट घेतली असेल तर त्याचं कॉपी पेस्ट करून ते तुम्हाला इम्प्लिमेंट करू नका. ते तुम्हाला त्रासदायक असेल, पैसे वेस्ट होतील आणि रिझल्ट येणार नाही, किंवा मे बी हेअरफॉल जास्त पण वाढू शकतो. हे असं एकंदरीत आहे. आणि राहिली गोष्ट की मिनॉक्सिडिल कधी यूज करायचं, तर मिनॉक्सिडिल डिरेक्टली यूज करण्या अगोदर सुद्धा मी सांगेल की प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टलाच दाखवा. कारण मिनॉक्सिडिल आहे प्रूव्हन आणि ट्रस्टेड प्रूव्हन मॉलिक्यूल आहे. खूप करोडो पेशंटवरती रिझल्ट आलेला आहे आणि त्याच्यामुळे हेअर ग्रोथ होते. पण मी हे सांगेल की डॉक्टरच्या ऍडवाइस नंतरच स्टार्ट केलेलं बेटर राहील, कारण त्याचे पर्सेंटेज असतात 2% पासून 15% पर्यंत मार्केटमध्ये मिनॉक्सिडिल अवेलेबल आहेत. फिनास्टेरॉइड बरोबर कॉम्बिनेशन सोबत आहेत. बाकी प्रोकॅपिल, कॅपिक्सिल वगैरे जे आपले हेअर सिरम्स आहेत नॉन मिनॉक्सिडिल बेस, त्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा नवीन आलेले आहेत. आणि केसांच्या टेक्स्चरनुसार तुम्हाला डॉक्टर ऍडवाइस करू शकतात की तुम्ही अल्कोहोल बेस घेतलं पाहिजे की नॉन अल्कोहोल बेस घेतलं पाहिजे, सिटोसोमल घेतलं पाहिजे की दुसऱ्या कोणत्या फॉर्म्युलेशन मध्ये घेतलं पाहिजे, हे सुद्धा व्हेरी होतं. सो हेअरफॉलसाठी सेल्फ मेडिकेशन करू नका. प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टला भेटा आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट प्लॅन करता येते. थांबव.